जसं संजय दिना पाटलांच्या ढुंगणात बंदूक घुसवणार म्हणाले, तसं डॅडींच्या भाच्याच्या कुठल्या भागात काय घुसवायचं यासाठी त्यांच्याकडे शब्दच नाहीये. संजय दिना पाटील तर गरम डोक्याचा माणूस आहे. तो भडकला आणि बोलला की आता समोर आला तर मार एकेकाला. सचिन अय्यर हे दगडी चाळीतल्या मामाचे भाचे आहेत. रमा नाईक, बाबू रेशीम, पापा गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला एखादा साधा मामा पावले यायचा आणि दिवाळीतले लक्ष्मीबार वाजवून जायचा, ही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संजय राऊत शांत आहेत. मागच्या काही दिवसांपासून शिवसेना उबाटा गटाकडून ऑपरेशन तुडवा राबवलं जात आहे आणि ते राबवलं जात आहे की जाणार होतं, किंबहुना असंच काहीतरी घडणार होतं, माहीत नाही. पण त्याचं सुतोवाच मात्र विश्वप्रवक्ते आणि विश्वविख्यात अशा दैनिक सामनाचे संपादक संजय राऊत यांनी केलं होतं, हे मला आठवतंय. त्या ऑपरेशन तुडवाचं प्रात्यक्षिक आपल्याला महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी पाहायला मिळेल असं वाटत होतं, त्या ठिकाणी तसं काहीच न घडता भलतंच काही घडू लागले. त्यावरून आता शंका यायला लागली लोकांना की हे खरंच ऑपरेशन तुडवा होतं की ऑपरेशन शिल्लक सेना बुडवा होतं. संजय राऊत हा माणूस शिवसेनेचा नेता म्हणून वावरत असताना, दैनिक सामनाचा संपादक असताना शरद पवारांच्या बोळ्यानं दूध प्यायचा, मी पवारांचा माणूस आहे हे जो स्वतः मान्य देखील करायचा. ऐका, मी शरद पवारांचा माणूस आहे हे लपून राहिलंय का? मी शरद पवारांचा माणूस आहे हे लपून राहिलंय का? मी शरद पवारांचा माणूस आहे हे लपून राहिलंय का? त्या माणसानं पवारांच्या मोरचूत फॅक्टरीतली एक मोरचूत पुडी आपल्या हातानं शिवसेनेच्या मुळाशीही ओतली होती. या माणसाला लोक हमजा अली मजारी असंही संबोधू लागलेत आता अलीकडे, कारण यानेच आधी अखंड शिवसेना आणि नंतर शिवसेना उबाठा या राजकीय गडांना उद्ध्वस्त करण्याचा विडा उचलला होता. स्वतः तर प्रचंड ॲक्टिव्ह होताच, पण यांनी पक्षप्रमुख उद्धवजींच्या मॅरेथॉन मुलाखती घेऊन अंधार वगैरे करून 2 स्पॉटलाईट लावून त्यांच्यावर एक प्रकारचं हिप्नोटिझमचा जो काही प्रयोग वगैरे करून त्यांनाही अगदी पार सळोखी पळो करून सोडलं होतं. कसले कसले विनोदी पंचेस त्या मुलाखतीतून त्यांनी बाहेर काढले होते. म्हणजे ते खाजवायचं कसं, मग लहानपणी मी लहान होतो, बरंच काही होतं. आणि त्यातून नेमकी नाचक्की कुणाची झाली, लोकांना खाद्य कुणी पुरवलं, ज्याच्यावर मीम्स बनले, रील्स बनले, शॉर्ट्स बनले, आमच्यासारखे लोक त्यावर बोलून प्रचंड अशा मोठ्या संख्येनं व्ह्यूज मिळू लागले. ह्याचे उद्गाते हे 2च माणसं, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे. अंधार करून एका खोलीत बसायचं आणि एकमेकांची घ्यायची मुलाखत वगैरे. तर ह्या मुलाखती या सगळ्या गोष्टीला कारणीभूत होत्या. मुलाखतींचं म्हणाल तर पूर्वी नवाकाळवाले निळूभाऊ खाडीलकर यांनी अनेकांच्या घेतलेल्या मॅरेथॉन मुलाखती प्रसिद्ध होत्या. म्हणजे त्या आजही त्यांचा विषय निघाला की पहिलं नाव म्हणजे मॅरेथॉन मुलाखत म्हटली तर निळकंठ खाडीलकर. पण त्यांची कॉपी करायला राऊत गेले आणि त्यांनी एका भरभक्कम पक्षाच्या प्रमुखाचा, म्हणजे पक्षप्रमुखाचा, माफ करा, भरभक्कम पक्षाच्या प्रमुखाचा असं म्हणालो मी, तर पक्षप्रमुखाचा अगदी विनोदी नट बनवून टाकला हो महाराष्ट्राची हास्य जत्रावाला. उद्धवजींच्या मनावर संजय राऊतांच्या विचारांचं गारूड निर्माण झालंय की काय असं वाटू लागलं. आता हेच बघा ना, जे यांना सोडून गेले ते गद्दार, त्या गद्दारांना पूर्वी म्हणजे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे हयात असताना जर असं काही घडलं तर काय व्हायचं. अगदी ठाण्यातल्या श्रीधर खोपकर प्रकरणापासून ते छगन भुजबळांच्या मंत्रालयासमोरच्या बंगल्यात घुसून त्यांना ठोकायला गेलेले शिवसैनिक, ते सगळे प्रसंग आठवा. आणि त्या शिवसैनिकांना प्रेरित करणारा बाळासाहेबांचा तो आदेश, तो आठवा. पण आज आदेश द्यायला अधिकारवाणी असलेला नेता कुठे या शिल्लक गटात? भांडूपचा देवानंद अशी ज्या माणसाची खिल्ली उडवली जाते, त्या माणसानं आदेश द्यायचे ऑपरेशन तुडवा. किती मोठा विनोद आहे ना. पर उद्धव ठाकरे जाहीररित्या जे काही बोलून जातात ते नेमकं यांच्याच विरोधात जात आहे, हे सुद्धा त्यांना कोणी समजावत नाही. परवाच्या लोकसत्तेत एक बातमी आली आहे, उद्धवजींचा भाजपला पाठिंबा. अगदी असंच नाहीये, पण शीर्षक थोडंसं त्याच अंगाने जाणार आहे. मराठी माणूस पंतप्रधान होणार असेल तर शिवसेनेचा पाठिंबा. बातमीचा आशय असा आहे की जर फडणवीस केंद्रात पंतप्रधान म्हणून जाणार असेल तर शिव उबाटा गटाचा देवेंद्रजींना आणि पर्यायानं NDAला पाठिंबा. पण तुमच्याकडे आहेत किती लोक? नंबर ऑफ MPs, हाऊ मेनी MPs? इन मीन 3.5. राजाभाऊ वाजे, अनिल देसाई, अरविंद सावंत, हे झाले 3 आणि अर्धवट संजय राऊत, कारण ते राज्यसभेचे आहेत ना, म्हणून अर्धा झाले 3.5. त्यातले 2 तर आधीच फुटणार होते. एकाची बातमी मिड डेनं ब्रेक केली म्हणून फिसकटलं, तर दुसऱ्याच्या वडिलांनी मला माझ्या पुत्राच्या निष्ठेचा अभिमान वाटतो असं बोलून लफडा केला.
आता राहिले ते अनिल देसाई जे किचन कॅबिनेटवाले आहेत आणि दुसरे भांडूपचे भोंगावाले बाबा. पण आता तर खुद्द उद्धवजी निघालेत की त्या भ्रष्टाचारी जनता पार्टीच्या नेत्याला पाठिंबा द्यायला, भाजपाला. मग आता असं म्हणायचं का सततच्या फोडाफोडीनं त्रस्त झालेले उद्धवजी स्वतःच फुटले? काय झाली कटकट आहे रोज, हा गेला तो गेला. मग याला गद्दार म्हणा, त्याला डुक्कर म्हणा, त्याला सोंगाड्या म्हणा, बंडूला गांडू म्हणा, खंडूला पांडू म्हणा. त्यापेक्षा मीच जातो ना इथून. संजय राऊतांनी या सिच्युएशनवर अद्याप भाषण केलेलं नाहीये बरं का. ते सिलेक्टिव्हली बोलतात. जसं संजय दिना पाटलांच्या ढुंगणात बंदूक घुसवणार म्हणाले, तसं डॅडींच्या भाच्याच्या कुठल्या भागात काय घुसवायचं यासाठी त्यांच्याकडे शब्दच नाहीयेत. संजय दिना पाटील तर गरम डोक्याचा माणूस आहे. तो भडकला आणि बोलला की आता समोर आला तर मारीन एकेकाला. पण सचिन अय्यर हे दगडी चाळीतल्या मामाचे भाचे आहेत. रमा नाईक, बाबू रेशीम, पापा गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला एखादा साधामामा पावले यायचा आणि दिवाळीतले लक्ष्मीबार वाजवून जायचा, ही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संजय राऊत शांत आहेत. 1997 साली विजय साळसकरांनी सदामामा पावलेचं एन्काउंटर केलंय. त्यामुळे सदा पावले आज हयात नाहीयेत. पण संजय राऊतांनी सचिन अय्यरांबद्दल बोलताना बहुधा दगडी चाळीचा धसका घेतलेला दिसतोय मला. आज त्यांच्या सकाळच्या प्रवचनाचा सूर एकदम खालच्या पट्टीत लागला होता. ऑपरेशन तुडवा, बंदूक ढुंगणात घाला, ते एकदम पक्षाला आता आत्मचिंतनाची गरज आहे असं म्हणेपर्यंत ते नरमलेले दिसलेत. खुद्द उद्धवजी आता देवेंद्र शरण झालेत. त्यांना पंतप्रधान बनवायला निघालेत. पाठिंबाही देऊन मोकळे झालेत न मागता. त्यांची ही कृती नेमकी कशात मोडते हो? NDAमध्ये गेलेल्यांना हे आणि यांची चाय बिस्कुटी गँग आधी काय म्हणायचे, बंडखोर, गद्दार, डुक्कर. मग आता उद्धवजींच्या विधानांवर यांचं नेमकं काय बरं म्हणणं असेल? आता दुसरी गोष्ट, काल परवापर्यंत ऑपरेशन तुडवाच्या बाता मारणारे संजय राऊत अचानक बुवा बाबा महाराज स्टाईलने आत्मचिंतनात्मक का बोलू लागलेत? तर त्यांचं ऑपरेशन बुडवा सक्सेसफुल झालंय. ऑपरेशन तुडवा राहिलं बाजूला. ते इतके दिवस जे ऑपरेशन बुडवा राबवत होते ना शिवसेनेमध्ये, ते सक्सेसफुल झाले. बरोबर ना? ऑपरेशन बुडवा सक्सेसफुली राबवलंय ना संपादकांनी. तुमचंही यावर जे मत आहे त्यातल्या बहुतांश भावना मी व्यक्त करून झालो. तरी तुमचं मत जे आहे ते कमेंट्समध्ये जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.